स्पर्धक विद्यार्थी मित्रांनो, सम आणि व्यस्त प्रमाणावरचे प्रश्न परीक्षेमध्ये असतातच. अनेक स्पर्धा परीक्षांना अशा प्रश्नांचा विचार केलेला आहे. x हा वायच्या वर्गमूळाच्या व्यस्त प्रमाणात बदलतो. x बरोबर 4 असताना, y घन बरोबर 10⁻⁶ असताना, y बरोबर 25 असताना x बरोबर किती म्हटलेलं आहे. हे पर्याय आहेत. व्यस्त प्रमाणामध्ये स्थिर पद या चलांचा गुणाकार करून काढायचे असतं. x गुणिले वर्गमूळात y बरोबर k. y घनची किंमत 10⁻⁶ आहे, म्हणजे या ठिकाणी 10⁻⁶ म्हणजे 10 लाख. y घनचं घनमूळ y आणि या ठिकाणी 10 लाखाचं घनमूळ 100. म्हणून या ठिकाणी किमती काढल्या. xची किंमत 4 दिलेली आहे, yची 100 मिळालेली आहे, बरोबर k. 4 गुणिले 100चं वर्गमूळ 10, k बरोबर 10 चौक 40. परंतु पुन्हा हे सूत्र x गुणिले वर्गमूळात y बरोबर k. xची किंमत काढायची आहे, yची 25 दिलेली आहे, त्यामुळं वर्गमूळात 25 बरोबर kची 40. x बरोबर x गुणिले 25चं वर्गमूळ 5 बरोबर 40. x बरोबर हे 5 पलीकडे गेल्यानंतर 40ला गुणिले होणार आहे, 5×8 = 40. त्यामुळे xची किंमत 8. अचूक पर्याय या ठिकाणी नंबर 2चा. अचूक सूत्राचा वापर करून अचूक पर्याय निवडा. धन्यवाद.